नमस्कार. मी डॉक्टर अनिकेत कांगोर्डे. मी ॲलर्जीचा आणि फुफ्फुसाचा तज्ञ डॉक्टर आहे. आज मी B360 ॲप या विद्यार्थ्यांना, जे 18 ते 24 या वयोगटातले विद्यार्थी आहेत प्रामुख्याने, यांना कधी-कधी अचानक छातीत दुखून येतं. तर अशा वेळेला काय करावे? प्रश्न मला विचारला जातो. तर अशा वेळेला त्याचं उत्तर असं आहे, की आपल्याला आधी हाताने दाबून बघायचं की ते दुखतंय का? हाताने दाबून जर दुखत असेल, जर ते असं हालचाली करून दुखत असेल, तर बरेच वेळा ते बरगडीचं आणि बाहेरच्या स्नायूंचं दुखणं असतं. स्नायू म्हणजे मसल्स आणि रिब्स, सांगाडा जो आहे त्याचं दुखणं असतं. पण जर हाताने दाबून आणि हालचाली करून जर ते दुखत नाहीये आणि हातून दुखतंय असं जर तुम्हाला वाटतंय, तर मात्र ते फुफ्फुसाशी संबंधित आहे का? किंवा हृदयाशी संबंधित आहे का? किंवा अन्ननलिकेशी संबंधित आहे का? हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर डॉक्टरांकडे जावे. ईसीजी करून घ्यावा, एक्स-रे करून घ्यावा. त्यांच्याकडून तपासून या गोष्टीची खात्री करून घ्यावी, की नेमकं हे हृदयाचं दुखणं आहे, फुफ्फुसाचं दुखणं आहे का अन्ननलिकेचं दुखणं आहे. बऱ्याच वेळेला ॲसिडिटीमुळे पण होऊ शकतं. पण असं नको व्हायला, की ॲसिडिटीमुळे आणि हे हृदयाचं आहे, असं पण मिस्टेक नको व्हायला. तर डॉक्टरांकडे जाऊन ही खात्री करून घ्यावी. आणि जेव्हा केव्हा दुखत असेल, तेव्हा त्याचं निग्लेक्ट करू नये, की बघू, मी उद्या बघेल, मी परवा बघेल, असं करू नये. पटकन जाऊन त्याची खात्री करून घ्यावी, की काय दुखणं आहे. बरेच वेळेला 99% हे बरगडीचं आणि स्नायूचं दुखणं असतं. तरी पण इट शुड बी कन्फर्म.